मित्रांनो, तुमची जर 50शी चालू असेल किंवा 50शीच्या पुढं जर तुम्ही असाल, तर तुमची असणारी स्वप्न किंवा तुमच्या मुलांची असणारी स्वप्न ती आता मुलांनाच पाहू द्या. तुम्ही आता फार मोठ्या स्वप्नांच्या किंवा फार मोठ्या पैशाच्या नादी लागू नका. फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमची तब्येत कशा पद्धतीनं तंदुरुस्त राहील याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. कारण पैसा हा फार उपयोगी पडत नसतो. पैसा हा गरजेपुरता असणं गरजेचंच आहे. तरीसुद्धा तुमची तब्येत 50शी नंतर व्यवस्थित असणं हे जगातील सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. त्यामुळं मित्रांनो, मुलांची स्वप्नं राहिलीत, कुटुंबाची स्वप्नं राहिलीत, त्याच्यासाठी पळतो जर म्हटलासा तर तुम्ही थांबायला लागते. जे काही इन्कम चालू असेल तो सातत्यानं चालू राहण्याचा, कामात राहण्याचा प्रयत्न करा. विनाकारण रात्रभर जागू नका, टेन्शन घेऊ नका, भविष्याची चिंता करू नका. सुख येऊन देत, दुःख येऊन देत, फार त्याचा विचार करण्याचा प्रयत्न करू नकोसा. विचार हे आपल्या शरीरावर परिणाम करत असतात. त्यामुळं मित्रांनो, प्रायोरिटीनं तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेतल्यानंतर जे काय असेल त्यानंतर मग पैसा, धन, दौलत, नाती, गोती ही 2 नंबर नंतर लागू होतात. पहिल्या नंबरला काय असेल तर मित्रांनो, 50शी नंतर तुम्ही तब्येत तुमची ठणठणीत असणं फार गरजेचं आहे. धन्यवाद.